तर आज आपण चाललोय घोराडेश्वरला. घोराडेश्वरचा ट्रेक आपण आज करणार आहे. आणि मी आत्ता पुण्यात आहे. तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला पण घोराडेश्वरचा ट्रेकचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर आज आपण व्हिडिओ करणारच आहे. तुम्हाला पण आवडेल, हा ट्रेक करायला पण आवडेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तो व्हिडिओमध्ये येणार आहे आणि व्हिडिओ पण चांगले असणार आहे त्यामुळे ते आत्ता मोबाईल घेऊन सर्च करायला लागला चॅनलचं नाव. तर बघायला गेलं हे 3 जण माझ्याबरोबर आहेत, माझे मित्रच आहेत. मधला जो आहे तो लोकल फ्रेंड आहे, त्याला गडावरची माहिती आहे थोडीफार. तर त्याच्याकडून आपण जाणून घेऊच. आणि भरपूर असं भारी वातावरण आहे इथलं, दाट झाडे. जंगल टाईप आहे. ऊन असलं काय असलं तरी काय वाटणार नाही ते यायला. माझ्यासोबत आहे हा उत्कर्ष आहे. हा माझा सबस्क्रायबर आहे, ज्याचा आपण व्हिडिओ बघितलाच असेल. आणि हा त्याचा मित्र आहे एक. तर आपल्याला उत्कर्ष आहे, तो आपल्याला सगळी माहिती सांगेल. हा इथला लोकल आहे, तो येतं जात असतो इथे. आपल्याला माहिती सांगेल ती की या ट्रेकचं थोडीफार माहिती सांगेल, की त्याला जे माहिती आहे ते आपल्याला सगळे सांगेल. तर चला सुरुवात करू. तुम्ही पण ऐका. तर मित्रांनो, जर तुम्ही सर्च केलं यूट्यूबवरती तर घोराडेश्वरची जे व्हिडिओ येतील ते सगळे येतील फ्रंट साईडनी. घोराडेश्वरच्या जो रस्ता येतो भेगडेवाडी साईडनं, आणि तिथून जो आहे तो पायऱ्यांचा मार्ग आहे. आत्ता आपण ज्या मार्गाने चाललो आहे घोराडेश्वरची बॅक साईड आहे. तर बॅक साईडनी खूप छान व्ह्यू पण असतात. आणि हा थोडासा जंगल ट्रेक टाईप आहे, प्रॉपर ट्रेकिंग आहे याची. ऑफ रूट ट्रेक आपण म्हणू शकतो. आणि वरती जर तुम्ही बघाल डोंगरावरती तर तिथं शिव मंदिर आहे. एक जे आहे ते खालचं मंदिर, आणि त्याच्यावरती अजून एक मंदिर आहे. आणि दरवर्षी महाशिवरात्रीला इथे जी आहे ती यात्रा भरती. आणि यात्रेला भरपूर लोकांची गर्दी असते आणि खूप भाविक लोक भेट देतात त्या मंदिराला. आणि वीकेंडला पण भरपूर जण येतात. वीकेंडला तर काय म्हणजे आधी तरी कोण येत नव्हतं डोंगरामध्ये. पण लॉकडाऊन पासून लोकांना हा डोंगर समजला. आणि लॉकडाऊन पासून वीकेंडला तर खूप गर्दी असते. आणि डेली म्हणाल म्हणजे जे आपण मंडे टू फ्रायडे आहेत त्याला फक्त जे रेग्युलर येणारे लोक आहेत एक्सरसाइजसाठी वगैरे ते लोक येतात. आणि माझं म्हणाल तर मी या डोंगरात आता जवळपास 5-6 वर्ष झाले येतो. तर मी जॉबला लागायच्या आधीपासून या डोंगरामध्ये डेली येत होतो मी. पण आता जॉबमुळे मला जमत नाही, त्यामुळे सॅटर्डे संडेला येतो. प्रमुख आकर्षण काय इथलं, म्हणजे आपण जाण्याआधी विचारू की प्रमुख आकर्षण काय, म्हणजे एक्साइटेड वाटेल आपल्याला. आहे ते वरचे 2 मंदिर, आणि जो टॉपला गेल्याच्या नंतरनं जो भेटणारा व्ह्यू आहे तो प्रमुख आकर्षण बनू शकतो. कारण जो व्ह्यू भेटेल तो पूर्ण म्हणजे आपले डोळे टिपून जातील असा व्ह्यू आहे. मर्द गावाकडचं वाटतं घाल ना. त्याला थोडं वेगळं वाटतंय. त्याला वाटतंय त्याची तब्येत भरपूर आहे. ये कट कर भाई, ये कट कर. साक्षीला थोडी हसत खेळत ट्रेक केला ना भारी वाटतं. पण हे कट कर. ते ट्रॅकला भाई फिटनेस लेवल भरपूर आहे, दररोज जिमला जातो. इथे ट्रॅफिक पण आहे, म्हणजे आज वीकेंड आहे, गर्दी आहे थोडीशी अशी आपल्याला दिसते. आणि आम्हाला उशीर झालाय, त्यामुळे भरपूर लोक येऊन पण गेली असतील, आपल्याला काही माहीत नाही आहे. चला आपण जाऊया. आपल्याला इथे आल्यावर थोडे
ट्रॅक करायला आलेले बघायला भेटले माणसं. तर आपण त्यांना विचारू की ते कुठून आहेत आणि याबद्दल त्यांना काय माहिती आहे आणि ते इथपर्यंत कसे पोहोचले. 16 साल से यहाँ पर. तो आप सब आर्मी वाले हो? आर्मी रिटायर्ड. ओके, आर्मी रिटायर्ड वाला, एक नंबर. हाँ जी. तो यहाँ पर आपको क्या अच्छा लगता है, मीन्स प्रमुख आकर्षण क्या है इस पर? नैसर्गिक शांति है, नेचुरल हवा है. आप सब कहाँ से हो? हम लोग उत्तराखंड, मोस्टली उत्तराखंड से. उत्तराखंड से. ये महाराष्ट्र के हैं. उत्तराखंड से यहाँ पर आए हो ये ट्रेक करने के लिए? इधर ही सेटल्ड है. इधर ही आजू बाजू इधर ही नीचे मीन्स आते जाते रहते हो तुम. आपको मिलके बहुत अच्छा लगा. तो हम भी अभी जाने वाले, मैं भी पहली बार आया हूँ, तो देखते हैं कैसे. ओके, थैंक यू. थैंक यू. आप किधर से आए सर, आपका इंट्रोडक्शन? मैं हूँ सातारा से. सातारा. हाँ, तो पुणे में मैं नौकरी शोधने के लिए आया हूँ, सर्च करने के लिए. तो अभी वीकेंड है ना, तो इसलिए मैं व्लॉगिंग वगैरह करता हूँ, तो इसलिए आपको मिलके बहुत अच्छा लगा. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. ठीक है, देखेंगे हम लोग यूट्यूब में आए इसको. हाँ हाँ हाँ, जरूर डालना. जरूर जरूर. तो ये जो है ये पहली बार आया है और इस याला मी पण हिंदी बोलायला लागलो त्यांचं ऐकून, सॉरी. तर हा आलाय, हा माझ्यावर मित्र आहे. त्याचं नाव, तुझं नाव काय म्हटलं? मराठी येते याला. त्याचं सौरव नाव आहे. आणि आत्ता त्यानं जसं माझा इंटरव्ह्यू ऐकला की त्याला पण माहिती आहे की तो व्हिडिओमध्ये येणार आहे आणि व्हिडिओ पण चांगले असणार आहे त्याचं, त्यामुळे ते आत्ता मोबाईल घेऊन सर्च करायला लागला चॅनलचं नाव. पुणे सिटी. जंगलात आल्यागत वाटतंय आणि इथे लोकलपेक्षा बाहेरचेच लोक जास्त असं दिसत आहेत मला. आणि जसे की ते बाहेरचे लोकांची लँग्वेज आपल्याला समजतेच, तर बाहेरचे लोक जास्त असं दिसत आहेत. हे बघा, दिसले बाहेरचेच लोक दिसत आहेत मला. तर हे जे बघितलं तिथे तुम्हाला दिसत असेल, तर हे आहे MCA स्टेडियम. पुण्याचं MCA स्टेडियम आहे. तिथं आपल्याला इंडियाच्या वगैरे मॅचेस असतात ना इंटरनॅशनल, त्यावर तुम्ही बघत असाल IPL वगैरे जे असते ती या स्टेडियमवर होते पुण्यामध्ये. भरपूर अशा मॅचेस होतात तिथे. तर हे होतं पुण्यातलं MCA स्टेडियम. इथे घोराडेश्वरला आला ना तुम्ही ट्रेकला, तर तुम्हाला तिथून थेट बघायला मिळेल. पावसाचं वातावरण झालं आहे तिकडं. हो, तो जो समोरचा पट्टा दिसतोय ते लोणावळ्याची साईड आहे. आणि तेच ना. हां, आता वातावरण क्लिअर नाही आहे, नाहीतर लोणावळ्यामधले जे 2 प्रमुख किल्ले आहेत लोहगड आणि विसापूर, हे आपल्याला क्लिअर नजरेस पडतात जेव्हा वातावरण क्लिअर असतं. हा कोणता आहे इकडचा? नाही, तो समोरचा किल्ला नाही आहे, तो असाच डोंगर आहे. पण जे स्टेट दिसतं जिथं पाऊस आहे त्या भागामध्ये ते 2 किल्ले दिसतात. म्हणजे लांब आहेत पण किल्ल्यांची उंची भरपूर असल्यामुळे आपल्याला नजरेस पडतात. तर थोड्या वेळातच आपण पोहोचणार आहे, पण पावसाचं वातावरण झालंय. पाऊस येऊ नये एवढेच आहे, कारण की पाऊस जर आला तर भिजत जावे लागेल. टाक्या दाखवायचं का पाण्याच्या? पाण्याचा खोदीव टाक पाण्याची तिथे आहे का पाण्याचं टाक? इथून जे पाणी साठवलंय त्याचं कनेक्शन खाली मंदिराला घेतलं. ओके. टाक आहे पूर्ण. फारशी याची माहिती नाही की कोणी बांधला असं. भरपूर असं जुनं टाक आहे. हो, जसं गड किल्ल्यांसाठी वरती जे असतात सेम तशा टाईपमध्ये ते टाक आहे. आता त्याला वरती कव्हरिंग केलं पाणी स्वच्छ राहण्यासाठी, आणि तेच पाणी खाली लोक मंदिराला वापरतात. इथून थोडं जपून चालावं लागतंय. हा थोडासा रिस्की आहे. ही जी पाईपलाईन दिसते ती थेट मंदिराकडे गेलेली आहे. ही हो वरती. हा, खाली याच्या एक्झॅक्ट खाली आता मंदिर आहे. इथून येताना हा डायरेक्टली खाली फॉल आहे. इथून डायरेक्टली खाली दरीमध्येच आहे. अरे वा, खतरनाक आहे हा पॉइंट. हो, जपून जायला. आणि याच्या एक्झॅक्ट खाली आपलं मंदिर आहे. पावसाला अंदाज केला म्हणजे
महादेवांच्या मंदिरापाशी. हा खतरनाक ट्रेक होता, म्हणजे चालायला भरपूर असा ताप झाला. तो बघा, चालायला भरपूर असा ताप होतोय तिथून. घसरटा रस्ता आहे आणि आपण जंगल ट्रेक म्हणून वेगळ्या रस्त्याने आलो, पण पायऱ्याचा पण रस्ता अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही पण पायऱ्याच्या रस्त्यानेच या जर तुम्हाला यायचं असेल तर. आणि तुम्हाला जर थोडं भारी वेगळ्या टाईपने यायचं असेल तर तुम्ही या टाईपमध्ये पण येऊ शकता. हे आहे भगवान महादेवांचं मंदिर. तर हे जे मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता की हे मंदिर जे आहे ते असं दगडामध्ये गुफा करून बनवलेलं मंदिर आहे. म्हणजे हा कम्प्लीट काळा पाषाण म्हणू शकतो आपण याला. त्याच्यामध्ये खोदून आतमध्ये जे आहे ते मंदिर बनवलेलं आहे. आणि हे मंदिर जे आहे ते शंकराचं मंदिर आहे आणि आतमध्ये त्याची पिंड आहे. आणि हे जे मंदिर आहे ते गोरडेश्वरचं 2 नंबरचं मंदिर आहे. ह्याच्या एक्झॅक्ट खाली जे त्याचं आहे ते मेन मंदिर आहे. तर आपण आता मेन मंदिराकडे जाऊया. तर भगवान शंकरांचं इथं 2 मंदिर आहेत. आपण जे मागाशी बघितलं ते एक आणि इथं आत्ता बघितलं ते दुसरं. तर असे 2 मंदिर आहेत भगवान शंकरांचं. आणि हे जे आहे ते मेन मंदिर आहे त्यातून पण. ओके, हां. म्हणजे दरवर्षी जेव्हा महाशिवरात्री असते त्यावेळेला इथे ह्या मंदिरासाठीच जे आहे ते यात्रा भरते. आणि खूप अशी भाविकांची गर्दी इथून ते पूर्ण असं खालीपर्यंत मंदिराची रांग असते ॲक्च्युली, म्हणजे दर्शन घेण्यासाठी. तर येस, आणि हे जे आहे ते मेन मंदिर आहे गोरडेश्वरचं. याच्यावरती जे आपण गेलो ते मंदिर क्रमांक 2. आणि इथे असंच खोदीव पाण्याची टाकी बघायला भेटतात. काही गुफेमधले म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गुफेमध्ये खोदलेल्या आहेत, जिथं जे आपले आपण तपश्चर्या वगैरे मेडिटेशन करू शकतो. हे लेणी आहे ॲक्च्युली, गोरडेश्वरची लेणी म्हणतो आपण. लेणी. विठ्ठल रुक्मिणी. काय म्हणला? तुकाराम महाराजांचं पण आहे. तिथं महाराज असणार तुकाराम. तसं आपण सगळं बघितलं. महादेवांची 2 मंदिरं बघितली, विठ्ठल रुक्माईचं 1 मंदिर बघितलं. तर इथे बघण्यासारखं खूप आहे. तुम्ही पण अवश्य एकदा भेट द्या. आता वाजलेत 7, आम्हाला इथेच अंधार झालाय. आणि तुम्ही बघू शकता मागे सिटी लाईट तुम्हाला दिसते आणि पावसाचं पण वातावरण आहे, त्यामुळे भिजलेलो पण आहे. आपण आजच्या व्हिडिओ तिथेच थांबू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.